आता हे 8051 जो आहे मायक्रो कंट्रोलर, ह्याच्यामध्ये प्रोग्रामिंग चालू करताना किंवा प्रोग्रामिंग जेव्हा आपल्याला शिकायचं आहे मायक्रो कंट्रोलरचं, त्याच्यामध्ये पहिला बेसिक टॉपिक आहे ॲड्रेसिंग मोड ऑफ 8051. तर ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय असतं बघा. आता जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की ह्या मायक्रो कंट्रोलरमध्ये खूप सारे रेजिस्टर्स आहेत, खूप सारे मेमरी लोकेशन आहे आणि खूप सारे SFRs आहेत. मग तुम्हाला त्याला मायक्रो कंट्रोलरला कसं कळणार की डाटा कुठून कसा सेंड करायचा आहे, तर त्याला काहीतरी स्पेसिफिक ॲड्रेस हवा ना. आणि तो स्पेसिफिक ॲड्रेस त्याला कळण्यासाठी, जसं आता आपल्या समजा शहर आहे, एखादा नगर शहर आहे बरोबर. तर आता नगर शहरामध्ये खूप सारे हे गल्ली आहे. तुमच्या केडगाव एक भाग आहे, साविडी एक भाग आहे, सारसनगर एक भाग आहे. मग आता तुम्ही नगरमध्ये राहता, एवढं सफिशियंट आहे का? समजा जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कुठे राहता, तर मग तुम्हाला काहीतरी तुमच्या घरी तुम्हाला काहीतरी घेऊन यायचंय किंवा एखादा ॲड्रेस द्यायचा एखाद्या व्यक्तीला, तर तुम्ही देताना आपण ॲड्रेस कसा देतो, स्पेसिफिक सांगतो ना की सारसनगर, मग घर नंबर इतका, गल्ली नंबर इतकी किंवा गल्लीचं नाव, आणि मग पर्टिक्युलर जागेवर तुमचा डाटा तुम्हाला मिळतो. तसंच त्याच्यामध्ये सुद्धा नाही का खूप सारे मेमरी लोकेशन आहे, खूप सारे ॲड्रेसेस. मग त्याला कसं कळणार, डिफाईन कसं होणार की डाटा नक्की मला कुठं सेंड करायचं आहे आणि कुठं कसा सेंड करायचा आहे, ह्यासाठी त्याला लागतात ॲड्रेसिंग मोड. ठीक आहे. जसं नगर शहरामध्ये तुम्ही नुसतं म्हटलं नगर, तर नगर हे सफिशियंट नाही ना. नगरमध्ये तुम्हाला कुठं शोधणार, सावडीत शोधणार का, केडगावला शोधणार का, अजून भिंगारमध्ये शोधणार. मग ह्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक ॲड्रेस त्याला द्यावा लागतो. त्यावेळेसच तुम्हाला, जसं तुम्ही एखादी गोष्ट झोमॅटोवर मागवली किंवा एखादी गोष्ट तुम्ही फ्लिपकार्टवरून मागवली, तर तुम्हाला स्पेसिफिक ॲड्रेस असेल तरच ती वस्तू तुमच्या घरी येते. सेम इथं तसंच आहे. इथं सुद्धा खूप सारे लोकेशन्स आहेत, खूप सारे रेजिस्टर्स आहेत आणि ते पर्टिक्युलर ॲड्रेसवर डाटा सेंड करण्यासाठी तुम्हाला हे ॲड्रेसिंग मोड गरजेचे असतात. तर पहिला ॲड्रेसिंग मोड काय, तुमचा रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय की ह्या मायक्रो कंट्रोलरमध्ये खूप सारे रेजिस्टर्स आहेत. जसं आपण काल पाहिले सुद्धा, ए म्हणजे ॲक्युमुलेटर, बी म्हणजे बी रेजिस्टर आहे, नंतर R0 पासून ते R7 पर्यंत रेजिस्टर्स आपण पाहिले नाही का मेमरी लोकेशन मध्ये नाही का. प्रत्येक बँकेमध्ये किती रेजिस्टर असतात, 8. R0 पासून ते R7 पर्यंत. बी रेजिस्टर आहे, ए रेजिस्टर आहे, स्टॅक पॉइंटर आहे, DPTR आहे, असे खूप सारे रेजिस्टर्स आहेत. जेव्हा डाटा, आता ह्याच्यामध्ये नाही का दोन गोष्टी असतात, त्याला ऑपरंट म्हणतात. ऑपरंट म्हणजे काय, ज्याच्यावर आपण ऑपरेशन करणार आहोत त्याला म्हणायचं ऑपरंट. ठीक आहे. याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक असतं डेस्टिनेशन, एक असतं सोर्स. सोर्स म्हणजे कुठून डाटा घ्यायचा आहे आणि डेस्टिनेशन म्हणजे कुठं डाटा सेंड करायचा आहे. ह्या दोन्ही गोष्टी त्याला क्लिअर असल्या पाहिजे, तरच त्याला समजतं की डाटा कुठून कुठं सेंड करायचा. जर रजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये काय असतं, जर दोन्ही ऑपरंट, जर डेस्टिनेशन आणि सोर्स हे दोन्ही जेव्हा रेजिस्टरच असतात त्यावेळेस त्याला आपण म्हणायचं रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. फॉर एक्झाम्पल मी असं दिलंय तुम्हाला, ही इन्स्ट्रक्शन आहे मूव A, B अशी इन्स्ट्रक्शन आहे, असं कन्सिडर करा. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बी हा पण काय आहे, रेजिस्टर आहे, आणि ए पण काय तुमचा रेजिस्टर आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, ही साईड जी असते ना ती सोर्स असते आणि ही जी साईड असते ती असते तुमची डेस्टिनेशन. याचा अर्थ काय झाला, बी वरचा डाटा कुठं लोड होणार आहे, ए मध्ये. म्हणजे समजा बी, असं एक्झाम्पल घ्या, बिफोर एक्झिक्युशन आणि आफ्टर एक्झिक्युशन. बिफोर ए मध्ये समजा डाटा तुमचा समजा एम्प्टी प्लेस आहे आणि बी मध्ये डाटा तुमचा समजा 45 आहे असं समजा. ठीक आहे. आफ्टर एक्झिक्युशन म्हणजे बिफोर एक्झिक्युशन काय आहे, बी मध्ये डाटा किती आहे, 45 आहे. ए काय तुमचा रिकाम आहे, एम्प्टी आहे. आफ्टर एक्झिक्युशन काय होणार, ए मध्ये डाटा येणार तुमचा 45 आणि बी मध्ये पण काय असणार आहे 45. हा काय करतो, कॉपी पेस्ट करतो, कट कॉपी करत नाही. हे पहिल्यांदा डोक्यात ठेवा. जेव्हा प्रोग्रामिंग आपण करणार आहोत त्याच्यामध्ये तो कट कॉपी करत नाही, कॉपी पेस्ट करतो. म्हणजे आधीचा डाटा रिमूव्ह नाही होत, फक्त दुसरीकडे तो काय करतो, ट्रान्सफर करतो. आता सांगायचं तात्पर्य काय आहे की हा जो सोर्स आहे हा पण रेजिस्टर आहे आणि हा जो डेस्टिनेशन आहे तो पण काय आहे, रेजिस्टरच आहे. जेव्हा एक डाटा रेजिस्टर कडनं दुसऱ्या रेजिस्टर कडे ट्रान्सफर होत असेल किंवा याला ऑपरंट म्हणायचं, हे जे ए आणि बी दिसते याला ऑपरंट म्हणायचं. जर हे दोन्ही ऑपरंट तुमचे
रेजिस्टर असतील तर त्याला म्हणायचं रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड. समजलं का? आता आपण बघणार आहोत की समजा फॉर एक्झाम्पल याच्याऐवजी मी असा डाटा दिला, असा दिला R0, तर R0 सुद्धा काय झाला, रेजिस्टर झाला. बरं R0चा डाटा कुठे लोड होणार आहे, ए मध्ये. म्हणजे मला सांगायचं काय की जेव्हा ऑपरंट, डेस्टिनेशन आणि सोर्स जेव्हा हे दोन्ही रेजिस्टर असतील तर त्याला म्हणायचं रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड. समजलं का? क्लिअर झालं? नंतर आहे तुमचा डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय की समजा मी तुम्हाला असं दिला डाटा मूव A,40H. आता 40H हा काय झाला, ॲड्रेस झाला. म्हणजे समजा बघा असे नंबर ऑफ मेमरी लोकेशन्स आहेत ह्याच्यामध्ये, या मायक्रो कंट्रोलर मध्ये असे सो मेनी लोकेशन्स आर देअर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये असं एक्झाम्पल घ्या, ह्याचा ॲड्रेस आहे 40H ह्या मेमरी लोकेशनचा, आणि इथं डाटा तुमचा काय आहे 45 आहे. तर तो काय करेल, त्या ॲड्रेसवर जाईल आधी आणि ॲड्रेसवरचा डाटा कुठे लोड करेल, ए मध्ये. म्हणजे एक काय तुमचा ॲड्रेस दिलेला आहे, इथे रेजिस्टर आहे का आता, नाही. त्याचं फॉर एक्झाम्पल मी एक पेन ठेवला खिडकीमध्ये आणि मी सांगितलं की तो पेन घेऊन ये, तर तुम्हाला आधी कुठे जावं लागेल, खिडकीवर जावं लागेल. खिडकी काय झाला, ॲड्रेस झाला, आणि मग तुम्ही तिथून पेन घेऊन येणार. येते का लक्षात? तसंच मला डाटा माझा 40H वर डाटा आहे. डाटा काय आहे माहिती का, नाही, त्याच्याशी मला घेणं पण नाहीये. मला फक्त काय माहिती आहे, ॲड्रेस माहिती आहे. मग मी ह्या 40H ॲड्रेसवर जाणार, तिथला डाटा घेणार आणि कुठे लोड करणार, ए मध्ये लोड करणार. तर ह्याला म्हणायचं डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. जिथं तुम्हाला डायरेक्ट ॲड्रेस दिलेला आहे, जसं तुम्हाला तर काही गोष्टी माहिती डायरेक्ट, जसं कॉलेज, तुम्हाला म्हटलं कॉलेजमध्ये जा, तर कॉलेजचा ॲड्रेस तुम्हाला माहिती, तुम्हाला काय म्हणजे पण ॲड्रेस तर माहिती ना, म्हणजे त्याला डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणायचं. आलं लक्षात? मग आता ह्याच्यामध्ये नाही का असं पण असतं कधी कधी, हा डाटा तुमचा 16 बिट पण असू शकतो. तसं फॉर एक्झाम्पल मी असं दिले DPTR, 4050H. तर हा ॲड्रेस काय झाला तुमचा 16 बिट ॲड्रेस झाला. 16 बिट 16 बिट. तर हे 8 आणि हे 8 आपण असे लिहितो ना, 100000 हे झाले 8, आणि 5 कसा लिहिणार, 01010000, म्हणजे हे झाले 8 आणि हे झाले पुढचे 8, असे 16 बिट ॲड्रेस तयार झाला. मग 16 बिट ॲड्रेस असेल तरी सुद्धा ॲड्रेस काय झाला तुमचा, डायरेक्ट ॲड्रेस झाला. मग ह्या ॲड्रेसवरचा डाटा कुठं लोड होणार, DPTR मध्ये लोड होणार. कळलं का? तर ह्याला म्हणायचं डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. समजलं? ठीक आहे. असं उलट पण असू शकतं. समजा असं दिलंय 40H, A, हा सुद्धा काय झाला, डायरेक्ट ॲड्रेस. कारण का, ए वरचा डाटा कुठं लोड करायचा, ॲड्रेसवर. कोणत्या, 40H. मग 40H ॲड्रेस कुठे आहे, इथे. मग हा बिफोर एक्झिक्युशन हा काय असेल, एम्प्टी असेल, आणि ए मधला डाटा कुठं लोड होईल, 40H वर लोड होईल. समजलं का? याला म्हणायचं डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. ठीक आहे. हो, BCD म्हणजे आता आपण ईच अँड एव्हरी बिट कन्सिडर करतो ना, म्हणून त्याला सिंगल बिट आपण रिप्रेझेंट करतो. हा, समजलं? हे हेक्स नंबर्स ऍक्च्युली. हा, आता नंतर काय, इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. आता इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, A,@R0. आता @R0 म्हणजे काय बघा, R0 नी पॉइंट आउट केलेल्या ॲड्रेसवर तुमचा काय डाटा 45 आहे. म्हणजे समजा हे मेमरी लोकेशन्स आहेत आणि इथं तुमचा R0 नी डाटा ॲड्रेस पॉइंट आउट केलाय 40H, त्याच्यावर ॲड्रेस, त्याच्यावर डाटा आहे तुमचा 45. आता याचं एक्झाम्पल सांगते. इनडायरेक्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस माहिती नाहीये, कोणाला तरी विचारायचं आहे. मग कोणाला विचारायचं आहे, तर मी कोणाला विचारणार आहे, R0 ला. तुम्ही R0 कडे आधी जाणार, त्याला विचारणार माझा डाटा कुठे आहे, तो सांगाल 40H वर, ह्या ॲड्रेसवर डाटा स्टोअर आहे. मग तुम्ही 40H वर जाणार, तिथून डाटा घेणार 45 आणि मग कुठे लोड होणार, ए मध्ये. समजा एखादं तुम्हाला माझ्या क्लासचा ॲड्रेस माहिती नाही, मग तुम्हाला कोणीतरी सांगितलं, मग काय आपण खुणा सांगतो ना,
की इथं आहे तिथे राईटला जा लेफ्टला जा हे दुकान सापडेल ते दुकान असं काहीतरी आपण खुणा देतो. तसंच इथं सुद्धा तुम्हाला ॲड्रेस डायरेक्ट माहिती नाही कोणाला तरी विचारायचं आहे म्हणून त्याला म्हणायचं इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. मग आता ह्याच्यामध्ये आपण जर असं एक्झाम्पल दिलं R0 तर R0नी पॉइंट आउट केलेलं ॲड्रेसवरचे कंटेंट म्हणजेच R0नी पॉइंट आउट काय केलं आहे 40H त्याच्यावरचा डाटा किती आहे 45 इट इज लोडेड इन A. इट इज अ इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. समजलं का? म्हणजे याच्यामध्ये डायरेक्ट ॲड्रेस तुम्हाला माहिती नसतो तो कोणाला तरी विचारायचा असतो. मग कोणाला विचारायचा असतो ते इथं आपण देतो त्याला आणि तिथं रिस्पेक्टिव्ह रजिस्टरवर जाऊन तुम्हाला ॲड्रेस माहिती होतो मग त्याच्यावरचा डाटा तुम्हाला काय करायचा आहे लोड करायचा. त्याला म्हणायचं इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. कळालं? नेक्स्ट आहे तुमचा इमिजिएट ॲड्रेसिंग मोड. आता इमिजिएट ॲड्रेसिंग मोडमध्ये काय असतं समजा फरक बघा बरं का. आता मी असं दिलंय #40H तर हॅश म्हणजे काय डायरेक्ट डाटाच मी तुम्हाला दिलेला आहे. कोणाला विचारायचं आहे का नाही. कोणत्या ॲड्रेसवर जायचं आहे का नाही. मी डायरेक्ट म्हटलं हा पेन घे कोणाला तरी समजा म्हटलं धनश्रीला हा पेन घे हा पेन घे म्हणजे मी डायरेक्ट तिला पेन देते. मी असं सांगितलंय का पेन खिडकीवर ठेवला तिथून घे नाही. खिडकी हा काय झाला ॲड्रेस झाला. किंवा मी जर असं म्हटलं की नाही पेन कुठं ठेवलाय समृद्धीला विचार मग तुला आधी समृद्धीला विचारावं लागेल आणि मग ती सांगेल खिडकीवर ठेवलाय मग तिथून तू घेणार. तो झाला इनडायरेक्ट. आता काय केलंय ना ॲड्रेस विचारायचंय कोणाला डायरेक्ट तुम्ही काय सांगणार हा पेन मी तुला देतेय म्हणजे हा झाला इमिजिएट ॲड्रेसिंग मोड. म्हणजे डायरेक्ट डाटा तुम्ही जेव्हा देता त्याला त्याला देर इज नो ॲड्रेस देर इज नो इनडायरेक्ट ॲड्रेस. डायरेक्ट ॲड्रेस माहिती असतो डायरेक्ट डाटा असतो. आता जेव्हा डायरेक्ट डाटा असेल त्यावेळेस हॅशनी रिप्रेझेंट केला जातो. मग अशी हॅश नव्हता तर हा काय झाला तुमचा ॲड्रेस झाला. फरक लक्षात घ्या. 40H मागाशी काय होता ॲड्रेस होता. ॲड्रेसवरचा डाटा कुठं लोड करायचा होता ए मध्ये. आता मात्र तुम्हाला डायरेक्ट 40H हा काय झालाय डाटाच दिलेला आहे. डाटाच कुठं डायरेक्ट लोड होणार आहे ए मध्ये. तर हॅश इंडिकेट इट इज इमिजिएट डाटा. इथं हॅश नसेल तर ॲड्रेस. कळलं? हॅश नसेल तर ॲड्रेस. हो बरोबर. ए ला डाटा नाही 40H हा 40H ॲड्रेस वरचा डाटा ए मध्ये जाणार. ए मध्ये जाईल. आणि समजा जर इथं हॅश नसेल तर 40H वरच्या ॲड्रेस वरचा डाटा 40H हा ॲड्रेस झाला त्याच्यावरचा डाटा कुठं जाणार ए मध्ये जाणार. तर जेव्हा जेव्हा हॅश असेल त्यावेळेस तो काय असणार आहे इमिजिएट डाटा असणार आहे. म्हणजे तो डायरेक्ट डाटा झाला. कळालं का? तर याला म्हणायचं इमिजिएट ॲड्रेसिंग मोड. आता एक्सटर्नल डायरेक्ट ॲड्रेसिंग याच्यामध्ये अजून बरेच टाईप्स आहेत सब टाईप्स पण तुम्हाला एवढे सिलेबसमध्ये नाही आहेत ते. तर एक्सटर्नल डायरेक्ट म्हणजे काय इथं आहे ना फक्त असं मी केलं मूव XA, #40H असा दिलेला आहे. तर हा जो X आहे ना हा काय X इंडिकेट करतो इट इज डाटा फ्रॉम एक्सटर्नल मेमरी. आपण बघा प्रोग्राम मेमरी शिकली का नाही ॲडिशनल मेमरी आठवते का नाही 4 किलोबाईटची आपण 64 किलोबाईट एक्सटर्नल मेमरी कनेक्ट करू शकतो. जर डाटा तुम्हाला एक्सटर्नल मेमरीकडनं घ्यायचा असेल किंवा एक्सटर्नल मेमरीमध्ये स्टोअर करायचा असेल तर इथं काय असतो X असतो. तर X इंडिकेट इट इज अ एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस. कळलं? त्याच्याऐवजी इथं Xच्या ऐवजी समजा C असेल तर याचा अर्थ इंटरनल मेमरी. जर डाटा तुम्हाला इंटरनल मेमरीकडून घ्यायचा असेल तर इथं काय येणार C येणार. डाटा तुम्हाला एक्सटर्नल मेमरीकडून घ्यायचा असेल किंवा टाकायचा असेल तर इथं काय येणार X येणार. कळलं का? तर हा टॉपिक व्हेरी IMP येतोच फिक्स मध्ये. तुम्हाला एक्सटर्नल मेमरी नाही ॲड्रेसिंग मोड ऑफ 8051 तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगतात 4 ॲड्रेसिंग मोड विथ एक्झाम्पल म्हणजे जसं मी आता सांगितलं ना मूव A, #40H हे कसलं एक्झाम्पल झालं इमिजिएट ॲड्रेसिंग मोडचं. हॅश काढून टाकला तर हे झालं डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचं. समजा मी इथं ॲट्रेट टाकला तर इथं काय झाला इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड झाला.
तर हे तुमचे काय झाले एक्झाम्पल ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲड्रेसिंग मोड. तर हे कंपल्सरी चांगलं पिटपाट करा, ह्याच्याशिवाय तुम्हाला प्रोग्राम समजत नाही. काही ॲड्रेसिंग मोड असे असतात की ते त्याचं ऑपरेशन विदिन ॲक्युमुलेटर होतं, म्हणजे तुम्हाला वेगळा ॲड्रेस द्यायची गरज पडत नाही. काही ऑपरेशन हे विदिन अ पर्टिक्युलर सेक्शन म्हणण्यापेक्षा एका ॲक्युमुलेटरमध्येच ऑपरेशन्स होतात, त्याला म्हणायचं इम्प्लिसिट ॲड्रेसिंग मोड. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला प्रोग्रॅमिंग घ्यायचे, समजा RRA रोटेट राईट विथ कॅरी, विदाउट कॅरी, RLC असे इन्स्ट्रक्शन्स आहेत, आपण त्या पुढे बघणार आहोत. ह्याचं ऑपरेशन कंपल्सरी ॲक्युमुलेटरमध्येच होतं. ह्याला स्पेसिफिक ॲड्रेसिंग म्हणजे याला असं काही वेगळा ॲड्रेस द्यावा लागत नाही, म्हणून याला म्हणायचं स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोड किंवा इम्प्लिसिट ॲड्रेसिंग मोड. आता जेव्हा पेपरला प्रश्न येतो ना, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करायला सांगतात. त्याच्यामध्ये एक्सप्लेन करताना काय काय एक्सप्लेन करावं लागतं की ते आधी इन्स्ट्रक्शन लिहायची, त्याचं ऑपरेशन काय होतं, म्हणजे काय काय जसं आता मी तुम्हाला सांगितलं, समजा ह्याचं ऑपरेशन काय होणार की 40H वरचा डाटा 40H ने पॉईंट आउट केलेला ॲड्रेसवरचा डाटा कुठे लोड होणार आहे, ए मध्ये. हे ऑपरेशन झालं. ऑपरेशन एक्सप्लेन करावं लागतं. नंबर ऑफ बाईट्स एक्सप्लेन करावे लागतात, किती बाईट्स घेतो तो. नंतर ॲड्रेसिंग मोड काय आहे त्याचा, आणि त्याचं डिस्क्रिप्शन त्या इन्स्ट्रक्शनचं, आणि त्याचं एक्झाम्पल. असा फ्लो आहे, ते आपण नंतर सांगते मी तुम्हाला कसं लिहायचं ते. पण आता बिफोर दॅट ह्याच्यामध्ये नंबर ऑफ बाईट्स म्हणजे काय असतं ते सांगते. हे बघा, प्रत्येक इन्स्ट्रक्शन ना काहीतरी स्पेस घेते. प्रत्येक इन्स्ट्रक्शन काहीतरी स्पेस घेते. एखादा गुड प्रोग्रॅमर कोण असतो, जो कमीत कमी स्पेस वापरून, कमीत कमी इन्स्ट्रक्शन्स वापरून जो प्रोग्रॅमिंग करतो, त्याला एक्झिक्युशन टाइम कमी लागतो प्रोग्राम एक्झिक्यूट व्हायला. असा जो प्रोग्रॅमर आहे तो गुड प्रोग्रॅमर असतो. म्हणजे प्रोग्रॅमिंग करताना आता तुम्ही एवढे लोक आहात, ठीक आहे, एक स्टेटमेंट दिलं तुम्हाला प्रोग्राम करायला, एक जण 10 इन्स्ट्रक्शन वापरेल, एक 5च वापरेल, एक 2च वापरेल. मग ह्याच्यामध्ये कमीत कमी इन्स्ट्रक्शन वापरून जो प्रोग्राम करेल तो काय झाला, गुड प्रोग्रामर. असं नाही म्हणत की मी 10 इन्स्ट्रक्शन वापरणाऱ्या मुलाचा प्रोग्राम चुकलाय, तो बरोबर असतो, पण त्याला तो काय करणार, जास्त स्पेस घेणार, जास्त एक्झिक्युशन टाइम घेणार, किंवा एक्झिक्युशन टाइम पण जास्त असतो. तर याचा अर्थ असा काही नाही की तो प्रोग्राम चांगला नसतो, पण कमीत कमी इन्स्ट्रक्शन, कमीत कमी स्पेस, कमीत कमी एक्झिक्युशन टाइम, जो प्रोग्राम असा प्रोग्राम करणारे जे लोक असतात ते गुड प्रोग्रामर म्हणून कन्सिडर केले जातात. मग आता याच्यामध्ये तुम्ही कसं ठरवणार कोणत्या इन्स्ट्रक्शनला किती स्पेस घेतो, तर ह्यासाठी आपल्याला दॅट इज कॉल्ड ॲज अ साईज ऑफ इन्स्ट्रक्शन, किंवा त्याला लेंथ ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणतात. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, काही इन्स्ट्रक्शन अशा असतात की ज्याला आपण नाही का 1 बाईट मेमरी, 1 बाईट इन्स्ट्रक्शन म्हणतो. 1 बाईट इन्स्ट्रक्शन म्हणजे काय की प्रत्येक इन्स्ट्रक्शन जेव्हा आपण मायक्रो कंट्रोलर देणार आहे त्यावेळेस तो पहिलं काम काय करतो, अपकोड फेचिंग करतो. अपकोड म्हणजे काय, ऑपरेशन कोड. ऑपरेशन कोड म्हणजे काय, ऑपरेशन साठी लागणारा कोड. तर मॅन्युफॅक्चररने हे प्रत्येकाला ठरवून दिलेले कोड असतात. म्हणजे तुम्ही कोणतेही जरी इन्स्ट्रक्शन दिली, समजा फॉर एक्झाम्पल मूव A, B ही इन्स्ट्रक्शन आहे, तर ही इन्स्ट्रक्शन त्याला कळत नाहीये, ही इन्स्ट्रक्शन आपल्याला कळते की आता इथं ऑपरेशन काय होणार आहे, बी चा डाटा कुठं लोड होणार आहे, ए मध्ये. हे आपल्यासाठी आहे, हे काय आपल्यासाठी, बरोबर. पण हे ह्याचं मिनिंग मायक्रो कंट्रोलला कळत नाही, त्यासाठी काय असतात, अपकोड असतात. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल ह्याच्यासाठी असा काहीतरी 01 हा अपकोड आहे. म्हणजे 01 हा कोड त्याला काय मिळाला की त्याला काय कळणार की बी चा डाटा कुठे लोड करायचा आहे, ए मध्ये. ठीक आहे. तर पहिलं काम जेव्हा तो इन्स्ट्रक्शन तुम्ही देणार त्याला प्रोग्रामिंग मध्ये, त्यावेळेस तो पहिलं काम काय करणार, अपकोड फेच करणार. तर ह्या अपकोड फेचिंग साठी तो कंपल्सरी 1 बाईट घेतो. 1 बाईट म्हणजे 1 मेमरी लोकेशन. 1 मेमरी लोकेशन म्हणजे 8 बिट डाटा. म्हणजे एका लोकेशनची कॅपॅसिटी किती आहे, 8 बिट डाटा स्टोअर करायचे. मग तो पहिलं काम काय करेल, इथं पहिल्यांदा अपकोड फेचिंग करेल. म्हणजे एक कोड आहे तो कुठं स्टोअर होईल, तुमच्या
पहिल्या मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर होईल आणि मग आपण म्हणणार ह्या इन्स्ट्रक्शनची साईज किती झाली 1 बाईट इन्स्ट्रक्शन. म्हणजे काही अशा इन्स्ट्रक्शन्स आहेत की त्याला कंपल्सरी फक्त अपकोड मिळाला की ऑटोमॅटिक ऑपरेशन काय होतं स्टार्ट होतं, त्याला वेगळं काही डाटा द्यायची गरज पडत नाही. अशा इन्स्ट्रक्शनला आपण काय म्हणणार आहे 1 बाईट इन्स्ट्रक्शन. दॅट इज द लेंथ ऑफ दॅट इन्स्ट्रक्शन. म्हणजे ह्या इन्स्ट्रक्शनची लेंथ किती झाली 1 बाईट. किंवा किती डाटा त्यांनी घेतला, किती त्यांनी स्पेस घेतली, एक लोकेशन म्हणजेच 1 बाईट. कळालं का? ओके. आता दुसरा जो आहे ह्याच्यामध्ये दुसरं जे आहे ते म्हणजे असं की मूव A,40H असं दिलेला डाटा आहे तुम्हाला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मूव A,40H साठी परत अपकोड आहे कंपल्सरी. तर त्यांनी काय केलं परत इथं अपकोड साठी एक डाटा घेतला, एक लोकेशन घेतलं आणि हा 40H हा काय व्हेरिएबल डाटा आहे ना. असं काही नाही मी 40H दिलं तुम्ही 50 देणार, कोणी 60 देईल, कोणी 70 देईल, कोणी 80 देईल, डिपेंड आहे. हा ऍड्रेस मात्र काय होणार आहे चेंज होणार आहे ना, हा सेम असणार आहे का नाही. तर मग ह्या इन्स्ट्रक्शनचा अपकोड पहिल्या लोकेशन मध्ये स्टोअर होणार आणि हा जो 40H ऍड्रेस आहे तो कुठं स्टोअर होणार दुसऱ्या लोकेशन मध्ये स्टोअर होणार आणि म्हणून तो एकूण किती लोकेशन घेणार 2. म्हणून इन्स्ट्रक्शन किती झाली ही 2 बाईट. म्हणजे याची लेंथ ऑफ इन्स्ट्रक्शन किती झाली 2 बाईट. समजलं? आता सपोज इथं मी चेंज केलं, असं दिलंय तर इथं आता मी काय केलंय 16 बिट ऍड्रेस दिलेला आहे. ठीक आहे. याला म्हणायचं लोअर बाईट, याला म्हणायचं हायर बाईट. तो आधी लोअर बाईट घेतो नंतर तो हायर बाईट घेतो. मग आता इथं परत काय आलं बघा. आता इथं परत तुमच्या ह्या इन्स्ट्रक्शनचे अपकोड फेचिंग करणार 1 बाईट घेणार. ह्याला पण प्रत्येकाला कोड आहे ना, तर कंपल्सरी अपकोड साठी 1 बाईट घेतलं. लोअर बाईट साठी लोअर बाईट साठी तो काय करेल हे लोकेशन घेणार आणि हायर बाईट साठी हे लोकेशन घेणार. म्हणजे एकूण त्याने किती लोकेशन अक्वायर केले 3. म्हणून याला म्हणायचं 3 बाईट इन्स्ट्रक्शन. समजलं का? कळलं सगळ्यांना? साईज म्हणजे काय किती लोकेशन तो अक्वायर करतो त्याला म्हणायचं साईज ऑफ दॅट इन्स्ट्रक्शन, त्यालाच म्हणायचं लेंथ ऑफ इन्स्ट्रक्शन. आता तुम्ही प्रोग्राम कसा करणार कमीत कमी स्पेस घेणारे इन्स्ट्रक्शन यूज घेतल्या तर तुम्हाला कमीत कमी स्पेस लागणार. म्हणजे तो प्रोग्राम स्टोअर करायला तो कमी जागा घेणार. आलं लक्षात? आता याच्यामध्ये समजा आणखीन आता हे ऍक्च्युली नाहीये बरं का तुम्हाला सिलेबस मध्ये, पण मी अजून तुम्हाला थोडंसं रिवाइज करते. तुम्हाला समजा असं दिलेलं आहे, समजा असं तुम्हाला दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये काय होणार 60 लोअर बाईट आहे, 50 हायर बाईट आहे आणि हा 40 पण वेगळा डाटा आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एकूण किती बाईट घेणार तो 4. कसे अपकोड फेचिंग साठी 1, लोअर बाईट साठी 1, हायर बाईट साठी 1 आणि हा 40H साठी पण 1. असं झालं 4. आता समजा मी अजून याच्यामध्ये अजून थोडेसे चेंजेस केले की मी केलं 60H किंवा 60च्या ऐवजी आपण इथे 80H घेऊया. आता किती लोकेशन लागणार 5. कारण का अपकोड फेचिंग लोअर बाईट ह्याचा लोअर बाईट, ह्याचा हायर बाईट, ह्याचा लोअर बाईट, ह्याचा हायर बाईट, असे तो 5 लोकेशन घेणार. म्हणजे याला म्हणायचं लेंथ ऑफ किती झाली इन्स्ट्रक्शन 5 बाईट. कळलं का? तर ह्याला म्हणायचं साईज ऑफ इन्स्ट्रक्शन. पण तुम्हाला सिलेबस मध्ये फक्त तुम्हाला दिले 3 बाईट इन्स्ट्रक्शन, तुम्हाला 4-5 बाईट काही नाहीये सिलेबस मध्ये. म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रोग्राम लिहायचा आहे किंवा इन्स्ट्रक्शन जेव्हा एक्सप्लेन करायची तेव्हा कंपल्सरी नंबर ऑफ बाईट्स पण लिहाव्या लागतात. कळलं का? ओके.